आले आले लस्सी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज गेटअप आमचा सगळ्यांचा चेंज आहे, कारण की आज आम्ही चाललोय खूप वेगळ्या डेस्टिनेशनवर आणि जिथे आपण पारंपरिक संस्कृती फॉलो करणार आहे आज. तर मग आज सगळं म्हणून असे आहेत, सगळे कपडे घालून आलेत. आता ब्रेकफास्ट करतो आणि मग निघू आम्ही. सो आता आपण एका सरप्राईज विलेजमध्ये चाललो आहे. सरप्राईज विलेज ह्याच्यासाठी बोलतो आहे कारण की तिकडेच जाऊन सरप्राईज असणार आहे, म्हणून मी त्या गावाचं नाव आता नाही सांगत आहे. आणि आपली बस पण ऑलरेडी आलेली आहे आणि तिकडे पण एक बस आहे. ते सगळे आता बसतील आणि आपण निघू. आणि 1 तासाची जर्नी असणार आहे, 20 किलोमीटर्सवर आहे. पण त्या गावाचं नाव मी सरप्राईज का ठेवलं आहे, तिथे जाऊन मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. जाऊ दे आता काय लपवणार तुमच्यापासून. गोलवर गाव म्हणून आहे, तिथे आपण चाललो आहे. आणि आपले सगळे लोक आपलं ट्रेडिशनल संस्कृती महाराष्ट्राची असे कपडे वेअर करून तिथे चाललेलो आहोत, जेणेकरून सगळ्यांना तिकडे जाऊन व्यवस्थित फोटोशूट करता येईल, एन्जॉय करता येईल आणि त्यांचे विलेजची परंपरा ती आपल्याला फॉलो करता येईल. आता 10:45 झालेत आणि आम्ही आत्ताशी पोचलो इथे. आता कार्यक्रम सुरू होईल. आले आले लस्सी पण एन्जॉय करतो. कशी आहे तुम्ही? तेच मी पण पिऊन बघतो. हो कशी आहे? चांगले, खरंच चांगले. व्हिडिओ तूच फोटो काढ सगळे, आम्ही काढत नाही. काढायचे सगळ्यांनी, तसं पण काढायचं, असं विसरायला नको काही. माझ्याबरोबर फ्रेंड आलाय छोटा, इकडे हे बघायला आलाय. आता आम्ही इकडे प्रॉपर आता सगळे आलो आहे. आता सगळ्यांना पगडी पण बांधणार आणि इथे चुलीवरच्या भजी बनवल्या आहेत, त्या आम्ही एन्जॉय करणार आहे. तुम्हालाही दाखवतो की भजी आता येते, बनते ना म्हणून. आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर जेवण असणार आहे. आणि जेवणाला काय असेल हे जरा सरप्राईज ठेवतो, कारण की इथलं स्पेशल असेल तेच. आली भजी आली. चहा 2 आना उनको ले आके पीछे.
दिसायला लागलं. तुला तयार हो गया. आता मी पंजाबला येऊन पंजाबचं झालोय आणि आता भांगडा आम्ही करणार करणार आहे थोड्या वेळाने ह्यांच्यासारखा. आणि आता बाहेर जाऊन जरा फोटोशूट वगैरे करू. आता आम्ही या ट्रॅक्टरने जाणार आहे भांगडा करायला कुठेतरी सगळे. आता आम्ही सुरू झाला आहे आमचा प्रवास आणि आता आम्ही शेतात चाललो आहे. शेतात चाललो आहे. हां, आणि शेतात एक तासाची आहे ना जर्नी. हां, मग ती जर्नी एन्जॉय करू आणि बघूया कसं वाटतं. आणि जेव्हा आम्ही शेतात ॲक्च्युअल जाऊ ना तेव्हा व्ह्यू बघण्यासारखा असेल विथ ट्रॅक्टर. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचाच. सगळ्यांना हो, आमचाही फर्स्ट टाईम टाईमच एक्सपिरियन्स आहे. हे बघा आता आम्ही इकडनं वर उभं राहून व्हिडिओ काढतोय सगळ्यांची आणि आम्ही चाललो आता. चला आता आपण इथलं ऑथेंटिक जेवण जे आहे ते जेवणार आहे. सरसो का सार फेमस आहे इथलं. बघूया. सरसोचा सार भात आणि वाढणारी जी आहे ती पण एकदम स्पेशल पंजाबी पुडी झालेली आहे. आम्ही सरसोदा साग आणि मक्के दी रोटी पुरणपोळी खूप पोट भरून खाल्लं. तुला कसं वाटलं जेवण? खूप हेवी ऑथेंटिक एकदम. आणि मक्याच्या रोटी मी किती खाल्ल्या? 2-3 खाल्ल्या. म्हणजे मनसोक्त खाऊन घेतलं. आणि इथलं तूप आहे ना इथे जरा वेळ ओपन ठेवलं तर लगेच जाम झालं होतं कारण की इथे थंडी तेवढी जास्त आहे. सो मजा आली आणि एकदम आता कपडे चेंज केले बिकॉज आता दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं आणि आपण आता न्यू ब्लॉग बनवूया. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.